पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आहेत। नोटा ठेवायला जागा नाही असं सांगून आरबीआयने नोटा स्वीकारल्या नाहीत। पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी ही माहिती दिली। बँकेकडे शिल्लक असलेली रक्कम अधिकृत आहे असंही यावेळी दुर्गाडेंनी म्हटलं। माहिती की केंद्र सरकारनं 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी केली। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 22 कोटी आणि 25 लाख रुपये जवळजवळ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जुन्या नोटा आमच्याकडेच त्या ठिकाणी पडून आहे आणि याच्या अगेन्स्ट आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी केस दाखल केलेली आहे। आता याच्यामध्ये जर 8 नोव्हेंबर 2016 रोजीला जो आमच्याकडे क्लोजिंग बॅलन्स होता तो क्लोजिंग बॅलन्स मधली असणारी ही अमाऊंट त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेने घ्यावी म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये रिट याचिका दाखल केलेली आहे। त्याच्याबद्दलची सुनावणी त्या ठिकाणी बाकी आहे।